शालेय जीवनाचा काळ हा अविस्मरणीय असतो, पण आजही काही गावांमधल्या शाळांची अवस्था दयनीय आहे। सोलापुरातल्या सांगोल्यामधल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची इमारत याचं एक उत्तम उदाहरण आहे। मुलांनी शाळेत जाऊन काय शिकायचं, कसं शिकायचं, साध्या सोयी सुविधा देखील शाळेत मिळत नाहीयेत। पाहूयात। सांगोला तालुक्यात शाळेची दुरवस्था, इमारत धोकादायक, स्वच्छता गृहही नाही, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढाही जसा माऊली बाळा। अरे रे, पण हे काय? ही शाळा पाहिलीत? सोलापुरातल्या सांगोल्यामधल्या किडे बिसरी इथलं हे महात्मा फुले माध्यमिक विद्यालय। तुटलेल्या खिडक्या, काचाही फुटलेल्या, भिंतींना गेलेले तडे पाहून इथल्या विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागण्याऐवजी मनात भीती बसली असेल। ही शाळा 100% अनुदानित आहे। शाळेत मुलं मुली, शिक्षक असूनही शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता, इमारत पडकी, खिडक्या निखळलेल्या आणि काचाही फुटलेल्या। मुलांनी खेळायचं कुठे? कारण शाळेला क्रीडांगणच नाही। मुलं शाळेत गेली की त्यांच्या पालकांच्याच मनाला धास्ती लागून राहते। इतकी दयनीय अवस्था या शालेय इमारतीची दिसते। शाळेची दुरुस्ती करा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। महात्मा फुले माध्यमिक विद्यालय ही शाळा इथं 100% अनुदानावर आहे, तरी या शाळेत मुलांसाठी शौचालयाची सुविधा नाही, शौचालयाला पाणी नाही, अडकळीत पडलेलं शौचालयाच्या कडेने सगळी घाण आहे, विद्यार्थ्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही, पिण्याचे पाणी नाही, पडक्या इमारतीमध्ये कारभार होतोय। मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या तक्रारी फेटाळल्यात। इमारत सुस्थितीत आहे असा दावा मुख्याध्यापकांनी केलाय। आमच्यात मुलींसाठी सेपरेट आहे शौचालय, मुलांसाठी सेपरेट आहे, मुतारी आहे, सुस्थितीत आहे, बाहेर पाणी भरलेला ड्रम तुम्ही बघितला असेल तो आहे। विद्येच्या मंदिराची अवस्था इतकी बिकट असेल तर शाळेतल्या इतर कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय। यात सुधारणा झाली नाही तर येत्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आणखी खडतर होईल, तेव्हा लक्ष द्या। सचिन कसबे, झी 24 तास, सोलापूर।